केली ले शाखा दरडोळाई मुखी गाडी श्राब्दीची जावई लेख दिला तो सगळी म्हणे झाले त्रिभुवन हो आता झाले त्रिभुवन हो आता प्राचारा ब्राह्मणा द्रौपदी पाये अत्र माते उणा तो अन्नाचे पर्वते तुझे पुन्हा गेले त्रिभुवन जेवून उडी गो गंगात्री ऋषिमंडळे अंगर्षमणी गंगाजळी तेथे प्रगटले वनमाली भोजनशाळा रचलेल्या द्रौपदी आणि पांडव दुसरे निपुणी माधव दुर्वासुरी ऋषी सर्व देवावया बसली गमगमेत सुवासन्य देवईला गोपती एकूण वसंत करी प्रदक्षिणांमध्ये अन्न कैसे म्हणे देवी अमृत दिले अन्न तरी ऋषी म्हणती अन्न ब्रह्मादिका जीविती रत्नजडित अडल्या तळी त्यावरी कनकाचे चाटी मांडली वैसव्या स्वर तुझे दिली समान सर्वांशी पुस्तकडाने निघ्या खाणल्या वरी रत्नजडिका लावण्या कांचनच्या धारिया उदिके भरले सुवासे तैसा सुमन सोमकांताचा पर्वत तैसा वाढणाचे सुर वाहतो सुवनाचे वराण्य पंचनक्षत्रमार्ण 60 पत्र शाखा सुवासे पुन्हा सरोवरे शर्करा जैसे आला चक्र फिरत आहे तैसे द्रौपदी वाढून जाये तुले झळकते दूत गाये पडे दिसले प्रार्थना करतसे कृष्ण भीमोन कर जोडून स्वामी सावकाश तुझे भोजन शिरगो झाला की तृप्त झाले ऋषी समस्त म्हणती सदा आले येतो सद्भावी हस्ते आयुष्य असावे कल्पवरी सदा रावे धर्माचे घरी आयशी बोलणे ऋषीश्वरी सकल ऋषी आचवले त्रयोदश कोणी घेतले सर्व यशवंते छत्तीले नाविको मंत्राक्षर जावयासी मावतीले ऋषी हो 45 ऋषी केशी झाले पांडवी हो स्वरूपातला वेगशी स्वामी चलावे भजनासी पात्री वाढले तुम्हासी मग बोली अत्युजन परमचांद्र दुर्योधन हरिभक्ताची छळना दुर्जनाची बुद्धी ऐकली हरिभक्ताचे छळन तुझे साधुतांचे पाहिजे ही द्वारे पुरुषांचे केले छळना पाठी लागले परमचांद्र दुर्योधन दुर्वास म्हणे सदेवते माझा आशीर्वाद सांगा धर्माते विजय कन्या गोतुमाते ते पावते भद्रशुले सहित मासती माझा आशीर्वाद सांगा तुझप्रती तुझ साह्य असे सर्वाची पाश्रीपदे सर्वदा ब्राह्मण गेले पुन्हा स्वदेवाला पुन्हा भेटला पांडवा आलेली पांडवा प्रति द्रौपदी सती म्हणे तुम्ही पडल्या श्रीपदे दक्षिण ब्रह्मानंद आज्ञा मागील सर्वेश्वर द्वारकेशी गेला असो यावरी द्वैतवाणी असताय पांडव यज्ञ गुरु येऊन व्यासदेव भेटला शत्रु कारणात करीतू दुर्ताटना शिवाण सुची रमण श्रीरसे ऐशी बोलणे अर्जुनाशी व्यास गेला बलिती अश्रमासी अर्जुन मनाशी मनाशी जावया गुरुबुद्धी विशेष जाणना दुर्ताटन निघाला अर्जुना हिमालया पर्वता तेथे वृक्षपणा बघना घोर तप करी अर्जुना दुसरे मासी चौथी
जैसे मासी वायू आरो एका पृष्ठावरी पार्थिव ऊर्ध्वभाव करुणे तत्वाचरी जैसा मतांचा चंडगिरिना तटे दिवसा अर्जुना गोष्टी तपस्वी ब्राह्मण आर्द्रते जन योम केशवा प्रति विषयी सांगती वर्तमान अर्जुनाच्या तपस्तीचे करुण सहस्रतेना धातुला ऐसे कुळिंदानी वार्ता एका झाला इकडे पर्वता विराट कृप झाला धरिता प्रति विशाल रूप पालकन शक्ती संजय म्हणाले हेमवती भूतपाय असंख्य होती माधवा ओ मुकुणाने दैत्यबाल विशेष गणपती बोले केशो अर्जुना संको मग ज्ञावतो असुरो वरावेशे बाळे गावे भयकर मुसंडी सत्वर प्रार्थावरे मेघनादावरी मुशगण सुकर करते अर्जुना गाडीवासिक चढवणे गाडीला प्राण थापसे कोण वेगे सकोळ जातो पाठी लागला वीर पाहतो हो तिला तुटे उमा कांती लावत पाहतापणे उमावळा पिटिकाने सुपरा संघाने लक्षिला साचो समारो ते नमाने अर्जुन धावून पाशी लागले बाण वर्मी गेला जाऊन सुखी प्राण सोडला परमपुरुषार्थी सुंदरा रमणा खेळी असे कुशे कोटी कोणा श्री कलावणे विराट म्हणे भूमी वस्ती करतो सदा आम्ही हो कोण सुपर माझा तू कलशी करू युद्ध करी नदसे आमच्या वनात पाराशी मानवेशे सुकुमार योद्धा मनुष्य पुणा तरी टाकी मधुरे स्वच्छ बाणा अर्जुने मांडले मधुर रावणे असंख्यात सोडले बाणा परिदेशिवा रूपती जाऊन सुमन वृष्टी होता शिला पाचता सफल शरण सूर्यसे गेलो तसे पाताचे बाण गेले पात सोडी असो पशुवन राशी मित्रो पिता तो पुत्र विस्मित होऊन पातसे मग सुभद्रा अंजना म्हणे तू सांगे उल्लेखी शेती रमणा किरातरी बोली आपण बाण याला सोडित बोलतो परम त्रासला वीर पाहतो बाण सर्वे समस्त शिवता म्हणे अग्निताक्ष वीर बाणकाजी सर्वे समग्र हा पार दयाचा लांडीवर दंडे खुणा माळीत मग दिव्यखंड देवना शिवाशी ताडे वृक्ष संडे संपूर्ण शिला पर्वतवाले उचलून आणि त्या मुष्टिका प्राणी विसरली निघाल घटिकापर्यंत शिव अर्जुन प्रांत काय अशा प्रकारे या ठिकाणी द्रौपदीने भगवंताला बोलवल्यानंतर भगवंत आले, खाणं सांगितलं खायला कधी काहीतरी काय असेल पान असेल ते पान बघ. आणि खरोखर त्याने पाहिलं तर एक भाजीचं पान काय होतं बस तेच पान त्यांनी खाल्लं. ते पान खाल्ल्यावर तिकडे जे गेले होते दुर्वास आणि शिक्षक त्यांचं पोट भरलं. कोणाचं भगवंताने काय खाल्लं? एक पान खाल्लं. तिकडे ते स्नानाला गेले होते ना, त्यांचं पोट काय झालं इकडे. आता म्हणा इकडे एवढं पोट भरलं तर धर्माकडे कशाला जेवायला तरी धर्म त्याला बोलवायला गेला. बोलले बघ झालं बाबा आता आम्ही आता काय झालं इतकं झालं. शेवटी त्यांनाही कळलं दुर्वास लोकांना की आपण ही एवढं अशी यांची परीक्षा का घेतली की दुष्ट लोकांचं आपण काय खाल्लं अन्न खाल्लं म्हणून. आणि आता कोणाचं अन्न खाल्लं एकच पान, कोणाचं भगवंताचं. एवढी ताकद आहे बघा कशामध्ये एका पानामध्ये. एक तुळशीचं पान जरी आपण श्रद्धेने भावनेने वाहिलं तरी ते तेवढं पोचते परमेश्वराने. हजारो उपचार केले आणि जर मनामध्ये काही नव्हतं तर त्याला ते पोचत
असं नाही. दाखवलं. अशा प्रकारे तो त्याला परत जाऊन कौरवाला सांगितलं, अजूनही त्यांना छळू नका, अजूनही त्यांना जाऊन काय करा एकदा. अशा प्रकारे सगळं झाल्यानंतर इकडे अर्जुनाला सांगितलं तू जाऊन तपश्चर्या कर आणि मोठमोठी अस्त्र भगवान शंकराकडून काय कर मिळव. पुन्हा आपल्याला काय करायचं, युद्ध करायचं आहे. भगवान शंकर त्या दुसऱ्या वनामध्ये गेल्या, भगवान शंकराच्या वनामध्ये कोण अर्जुन आणि तपश्चर्या करू लागले. पार्वती म्हणाले आपलं भक्त आहे कोण अर्जुन, परीक्षा घ्या. आले भिल्ले बनून कोण पार्वती, आणि त्याबरोबर शंकर आले भिल्ल बनून. शंकरनं सगळे डुक्कर आणि एक डुक्कर चाललं होतं. डुक्करला बाण मारला, शिकारी केले अर्जुनाने. लगेच भगवान शंकर भिल्ल हे पण माझं म्हणे कशाला मारलं, चला दोघांची काय नाही मारामारी वाचापासून तरी हा डुक्कर पहिला बाण मारलाय, मी दुसरा बाण मारला. अर्जुन म्हणतो मी पहिला बाण मारलाय त्याने डुक्कर नाही. भिल्ल रूपी शंकर म्हणतात मी बाण बांधलाय म्हणून मुद्दाम काय काय होतं ऐका बोल बोला हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तेरावी